नर्मदे हर. रात्री आम्ही आहे ना सीताराम कुटिया आहे ना अन्नक्षेत्र कटार इथं राहिलो होतो. खूप सुंदर इथला आश्रम आहे. आणि रात्री मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवता नाही आलं कारण खूप पाऊस झाला. आम्ही आंघोळीला गेलो तेव्हा मैयाच्या कडेला आपलं आंघोळ केली आणि त्यानंतर आत आलो आणि गर्दी एवढी होती आश्रमात की असं वाटलं मला की मैया म्हणजे खूप उशीर झाला ना, तर म्हटलं मैया आज एवढ्या तुझ्या लेकरांना उपाशीच झोपवणार का तू. तर मग मैयानी 15 मिनिटामध्ये लगेच एक बाबाजी आले आणि त्यांनी आवाज दिला, चला भोजन प्रसादी पाव. आणि छान पुरी आणि बटाट्याची भाजी होती. एवढी स्वादिष्ट होती ना की विचारू नका. नर्मदे हर. आता सकाळचे 6 वाजलेत आणि आमचं सगळं आवरलं. आंघोळ वगैरे झाली, पूजा झाली देवीची. आणि आता म्हटलं मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन बसावं कारण परिक्रमेचा नियम आहे की उजाडल्याशिवाय जायचं नाही. तर आता मैयाच्या किनारी बसूयात थोडा वेळ आणि मग निघू. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर मैया. मस्त आता उगवलेत आणि निघालो आपण. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. नर्मदे हर. महाराष्ट्र से हो. अच्छा. नर्मदे हर. मैया है. नर्मदे हर. नर्मदे हर माताजी. नर्मदे हर. नर्मदे हर. संस्कार किती छान आहेत. काठी वाजली ना की त्यांना बरोबर कळतं की परिक्रमा अशी चाललेत. ते लगेच बाहेर येतात आणि नर्मदे हरचा मैयाचा जयघोष करतात. हे बघा, असं गावातून जो रस्ता जातो ना पकडंडी, त्याच्यात जी मजा आहे ती रस्त्यावरून नाही आहे. नर्मदे हर. मैयाचा काठ सुटला आता, परत येईल पुढे. कदाचित आपण रस्त्यावर येऊ आता, रस्त्याने थोडं चालून मग परत काठावर येऊ. नर्मदे हर. सकाळी बालभोग झालाय आमचा त्याच कुटियामध्ये सीताराम आश्रममध्ये. कळ्यांचे हे होतं, कळ्यांचे काय कळ्या होत्यात, सॉरी लाडू नाही कळ्या होत्या. आणि छान असा त्यांनी घरगुती चिवडा होता, स्वादिष्ट एकदम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. किती गोड होते बघितलं ना. हा बोलता येत नाही पण कसं बोबड्यानी बोलतोय. नर्मदे हर. सुख आहे सुख परिक्रमा म्हणजे. नर्मदे हर. आपण आता अली बुजुर्ग म्हणून गावात आहे. मुलांचे भाव बघा इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ऐकला का आवाज? मैयाचा घोष चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्यावर आहे ना भाव खूप वेगळे आहेत लोकांचे.
नर्मदे हर. बघा इकडं असे आहे ना जागोजागी नाही बघ, इकडं रस्ता जातोय, इकडं परिक्रमा मार्ग 2 बाण केलेले आहेत इथं लिहिलेले नर्मदे हर. नाही मग आश्रमाच्या बाजूनी रस्ता असेल. हा हा नर्मदे हर. हे बाबाजी छत्रपती संभाजीनगरचे आहेत, वेरूळचे. नर्मदे हर. किती वर्ष झाले असे घरटे बघितलेले. सुंदर बांधलेत. नर्मदे हर. हे आता आपल्याला आहे ना सिटीतल्या लोकांना बघायला नाही मिळत. हे बघा मस्त पाण्याचं एक कुंड आहे आणि इथं घरटी आहेत पक्ष्यांची. वा नर्मदे हर. आणि ही पगडंडी बघा कशी आहे, सुंदर आणि छान. आज आहे ना वारं सुटलंय, छान वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नहीं नहीं, एक में क्या बोलिए बोलिए. एक में निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 में दुखी. हाँ, इसीलिए हम दोनों चल रहे हैं साथ में. हर नर्मदे हर. अरे आप तो 3 लोग हो. नहीं वो हाफ तिकीट है. हा नर्मदे हर. तो आयुष कालचा आठवतंय. हा काल दिवसभर आमच्या बरोबर होता तो. स्पीड बघा ना त्याचा. नर्मदे हर. तुम्हाला पावसाळ्यात बर्फ बघायचाय, हे घ्या पांढरं सोनं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढची मैया वृंदावनच्या आहेत आश्रमातल्या. नर्मदे नर्मदे. आपण आता टोकसर मध्ये पोहोचलोय. किती सुंदर मूर्ती आहे ना. नर्मदे नर्मदे. टोकसर मध्ये पोहोचलोय आम्ही आता आणि थोडा विसावा घेतलाय. 7 किलोमीटर झालेत सकाळपासून, 8:30 वाजलेत आणि बरे वाटते ना. आज वातावरण चांगलं आहे. कपडे वाळायला कपडे हा ना कपडे वाळली नाहीयेत. काय आता काय करणार. आणि हे वेरूळचे बाबाजी आहेत, छत्रपती संभाजीनगरचे. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पीतनगर मध्ये ना असं गाव आहे आणि तिथेही प्रभू श्रीरामांची, सीतामय्याची आणि लक्ष्मणजींची सुंदर अशी मूर्ती आहे. जय सियाराम, जय सियाराम. नर्मदे हर. नर्मदे हर. पीतनगर मध्ये ना हे बघा चाय प्रसादी. नर्मदे हर. सुंदर गाव आहे आणि स्वच्छ आहे. हे बघा आणि इकडे 2 मैया बसल्यात. आल्या आम्हाला नर्मदे हर केलं त्यांनी. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. ते गोड हसते बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. एक हापशा मिळाला आहे आणि कालची जी कपडे आहेत ती आम्हाला वाळवता नाही आली, पाऊस पडला ना, तर आता ती धुतोय आणि वाळवणार आहे. इथं मस्त असं मंदिर आहे बघा, हनुमानजींचं. नर्मदे हर. जुने दिवस आठवले बघा हापशा. हे बघा कपडे धुवून झाली आहेत हापशा, आणि इथं पण काही कपडे वाळत घातले. हनुमंतरायाचं खूप सुंदर असं मंदिर. जय जय बजरंगबली. इकडं बाकीचं इथं सामान ठेवले. अमृता इथं 10:30 झाले. किती वाजले? 10 वाजेपर्यंत 10:30 चांगले आले. चला नर्मदे हर. आता इथं थोडा वेळ आरामाला बसणार आहे, कारण 10 वाजेपर्यंत 10 किलोमीटर झालेत. नर्मदे हर. कपडे सगळी वाळली मस्तपैकी आणि आता निघालोय. आणि आता वाजलेत 11:40. चला 12 वाजलेत ना, अजून 4 तास आहे आपल्याकडं. 4 तासाने आपण बरोबर थांबू. आश्रम जो आश्रम लागेल तिथं थांबू. आता मला वाटते 3 आश्रम लागतील. मागे एक बोर्ड होता ना, त्याच्याप्रमाणे 4 किलोमीटर, 8 किलोमीटर आणि 11 किलोमीटर. सो बघू आपण आता कुठपर्यंत पोहोचतोय. चला नर्मदे हर. नर्मदे हर. काकरिया गावात आपण पोचलोय. हे बघा सुंदर असं छोटेखानी गाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ना, बैलगाडी, गुरं, छोटीशी अशी झोपडी आणि इकडं शेती. वा, हा मस्त फिलिंग आहे. गावाकडचे दिवस आठवायला लागतात. मग आमच्या आईकडं असंच होतं. आईच्या गावाला शेती वगैरे होती. आता काय सगळं कमर्शियलाइज झालंय. ती मजा गेली. हे बघा ना गुरं, कसलं भारी वाटतं बघायला. आणि तो शेणाचा जो वास असतो ना, वा, बालपण आठवतं. कारण आजीकडं राहायला जायचो ना आम्ही, तर आजीकडं पण गुरं होती. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गावातून थोडंसंच बाहेर आलोय. गावातलेच एक व्यक्ती आहेत, त्यांनी आम्हाला इथं म्हटले भोजन प्रसादी करा. गावात आता तो व्यक्ती आणायला गेलाय. काकरिया. हां, काकरिया गावात. क्या बात आहे. त्यांची शेती आहे सगळी सुंदर. धन्यवाद बाबाजी. नर्मदे हर. आणि छोटी होती लपून बसली आहे. हे त्यांचे नातू आहेत. आणि मैया आहे इकडं, लपून बसली आहे मैया. नहीं अरे मैया आ जाओ सामने. ये देखो ये मैया है. आते ही हमें ठंडा मस्त थंडगार पाणी दिले तिने. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा बाबाजींनी आणि यांनी भोजन प्रसादी आणली आहे. बापरे काय प्रेम आहे बाबा. नर्मदे हर. इसमें नमक भी है और छाछ भी लाया हूँ मैया. अरे बाप रे. छाछ भी जो भी लगे. अरे बाप रे, ये तो मेरे पसंद का खाना है. दाल बाटी. नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. नर्मदे हर. पानी पे आ रहा हूँ. वो यहाँ जाओगे रे, वो यहाँ जाओगे. छास. बाप रे बाप, किती प्रेम करतात बघा. नर्मदे हर बाबा. चलो नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे. बाय 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 बाय. चलो बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय ते प्रेम आहे. बाप रे बाप, काय तो भाव. अरे बापरे. आपल्याकडे एखादा पाहुणा आला, म्हणजे आम्ही नाही करत तसं, एखादा पाहुणा आला जास्तीचा जेवायला, एखादा सापडतो, 2-3 जण आले तर आपण थोडं हे होतो नाही का, विचलित होतो.
आज ते प्रत्येक परिक्रमा असायला जेवायला घालतात येत जे जेवण नाही केलेलं ज्यांनी. गरम गरम दालवाटी, गरम गरम. त्यांनी खास आपल्यासाठी कमी तिखटवाली भाजी बनवून आणली, नाही तर म्हणले आमच्याकडे पण खूप तिखट असतं. त्यांना कळालं की आपण तिखट खात असेल. काय भाव आहे अरे नर्मदे हर. खरं तर हे आपल्यासाठी शिकण्यासाठीच आहे बरं का. रावेरखेडीमध्ये आम्ही पोचलोय. गौरी अन्न क्षेत्र म्हणून आश्रम आहे, इथे थांबण्याचं आज प्रयोजन आहे. खाली जायचं चाललं होतं की रावेरखेडीमध्ये गावामध्ये पण आश्रम आहे तिथे जायचं, पण नंतर विचार केला की हे बघा पावसाचे जरा सूर दिसतात आहेत, मग तिथं पोचायला परत 1 किलोमीटर आहे, किती वेळ लागतोय. परत मग मैयाचे तिथं किनाऱ्यावर आंघोळ करायची, मग परत आज पाऊस पडणार आहे, परत भिजणार कालसारखं. सो अमृता म्हटली की आपण थांबूया तिथं. काय आमचा दोघांचा विचार तेच झाला. सुंदर आश्रम आहे, नवीनच झालाय. इथे ना पॉवर बँक चार्जिंगला लावली आहे. सही शिक्क्याचं काम करतोय छोटू. थांबले, छान आहे आश्रम. मैया चालवतात. मैयांना विचारलं कुठं आसन लावू, तर ते म्हटलं वरती लावा. आणि अन्नक्षेत्र नाही आहे इथं, 2च दिवसापासून चालू झालं आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत कोणी थांबणार आहे इथं. आमचं तर दुपारी दालबाटी खाऊन झालं आहे, सो जेवणाचं काही इच्छा नाही आता संध्याकाळी. सो आम्ही थांबलो इथं, बघू आता काय करतात बाकीचे. नर्मदे नर्मदे. काय झालंय तुला? अरे फोड आला का? अरे बापरे, चांगला टंबू झालाय. ठीक आहे, इथं पण आलाय, या साईडला पण आलाय. हा का? दोन्ही साईडला मला पण झाली जखम पायाला. ठीक आहे, होईल. नर्मदे हर. होईन, ते बसून जाईल नंतर. बसलं ना की नाही व्हायचं. खरंच असं एकदम मे महिन्यातल्या उन्हासारखं ऊन होतं. खूप ऊन होतात, खूप. चटका बसत होता ना. ओंकारेश्वरवरून आपण आलो तेव्हा एवढं नव्हतं ऊन, इकडे जरा जास्त चटका बसतोय. नंतर आपल्याला खूप असं मला वाटलं की खूप चटका बसलाय. कळालं का? लोक नाही का म्हणतात की लवकर या लवकर या, पण ते आपली परिक्रमेचा टाइम आहे तेव्हाच करणार ना. आता सपोज आपली पांडुरंगाची वारी असेल तर वारीच्या दिवशीच निघणार ना का? आपण 15 दिवस आधी निघणार. तसंच हे आपण वारीचं आहे. नर्मदे हर.